मागील व्हिडिओमध्ये आपण अग्रहक्क भागांचे मुख्य प्रकार, त्याचबरोबर प्रतिधारण नफा, त्याचा अर्थ आपण समजून घेतला. तसेच कर्जाऊ भांडवलाअंतर्गत येणारा पहिला घटक कर्ज रोखे, त्याचा अर्थ व त्याची वैशिष्ट्ये आपण समजून घेतली. या व्हिडिओमध्ये आपण कर्ज रोख्यांचे मुख्य प्रकार अभ्यासणार आहोत. तसेच कर्जाऊ भांडवलाअंतर्गत येणारे जे विविध स्रोत येतात त्यामध्ये ठेवींचा, सार्वजनिक ठेवींचा स्वीकार, तसेच बंधपत्रे, अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती, व्यावसायिक बँका, व्यापारी कर्ज व वित्तीय संस्थांची कर्ज इत्यादी घटकांची आपण माहिती घेणार आहोत. कर्जरोख्यांचे प्रकार. कर्जरोख्यांच्या विक्रीच्या अटी, परिवर्तन, तारण, परतफेड इत्यादीनुसार कर्जरोख्यांचे विविध प्रकार पडतात. पहिला प्रकार येतो तारण असलेले कर्जरोखे. हे कर्जरोखे कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करून सुरक्षित केले जातात. म्हणजेच हे कर्जरोखे तारण ठेवून सुरक्षित केले जातात. एखाद्या कंपनीच्या विशिष्ट मालमत्तेवर स्थिर बोजा असू शकतो. जर कंपनीने कर्जरोख्यांची परतफेड केली नाही तर कर्जरोखेधारक कंपनीची मालमत्ता विकून आपले पैसे परत घेऊ शकतो. विश्वस्त करार करून हे कर्जरोखे सुरक्षित केले जातात. दुसरा प्रकार येतो तारण नसलेले कर्जरोखे. म्हणजे ज्या कर्जरोख्यांना तारण दिलेले नसते अशांना काय म्हटलं जातं? असुरक्षित कर्जरोखे किंवा तारण नसलेले कर्जरोखे असं म्हटले जाते. पण कंपनी कायदा 2013 नुसार अशा प्रकारचे कर्जरोखे विक्रीला काढण्यास कंपनीने काय केलेले आहे? त्या ठिकाणी कायद्यानुसार तो प्रतिबंध केलेला आहे. कंपन्या अशा प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. त्यानंतर हस्तांतरणानुसार कर्जरोख्यांचे प्रकार येतात. त्यातला प्रकार येतो वाहक कर्जरोखे. वाहक कर्जरोखे म्हणजे काय येतात? तर ज्या कर्जरोख्यांवर कर्जरोखेधारकांची नावे नमूद केलेली नसतात, तसेच कंपनीच्या नोंदवहीत नोंदवलेली नसतात, त्यांना काय म्हटलेलं आहे? वाहक कर्जरोखे. म्हणजे जे कर्जरोखे आहे त्या कर्जरोख्यांवर कर्जरोखेधारकांची नावे ही तिथे नमूद केलेली नसतील तर ते काय झाले? वाहक कर्जरोखे. हे कर्जरोखे कसे असतात? तर चलनक्षम असतात. त्यामुळं केवळ ते दुसऱ्याला देऊन त्यांचे हस्तांतरण करता येते. ज्या व्यक्तीकडे हे कर्जरोखे असतील त्याला त्याचं व्याज हे कूपनद्वारे दिले जाते. त्यानंतर पुढचा प्रकार येतो नोंदवलेले कर्जरोखे. ज्या कर्जरोखेधारकाच्या नावाची नोंद ही नोंदवहीत केलेली असते त्यांना काय म्हटलं जातं? नोंदवलेले कर्जरोखे असे म्हणतात. या नोंदवहीमध्ये कर्जरोखेधारकाचे नाव, पत्ता, त्यानं धारण केलेल्या कर्जरोख्यांचा जो काही तपशील असेल तो इत्यादी माहिती ही नोंदवलेली असते. मग अशा कर्जरोख्यांचे हस्तांतरण हे कशा पद्धतीनं केलं जातं? तर रीतसर कराराच्या पद्धतीनं अशा कर्जरोख्यांचं हस्तांतरण करता येतं. म्हणजे सहजरित्या हस्तांतरित होईल का? नाही, तर कराराच्या पद्धतीनंच या ठिकाणी अशा कर्जरोख्यांचं हस्तांतरण हे करावे लागते. त्यानंतर पुढचा प्रकार येतो परतफेडीच्या अटीनुसार. यानुसार त्यातला कर्जरोख्याचा प्रकार येतो परतफेडीचे कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांची परतफेड कंपनीने विक्रीच्या वेळी निश्चित केलेल्या ठराविक मुदतीच्या समाप्तीनंतर केली जाते त्यांना परतफेडीचे कर्जरोखे असे म्हणतात. परतफेडीच्या ज्या अटी आहेत ह्या अटी कर्जरोखे प्रमाणपत्रावरती पूर्णपणे नमूद केलेल्या असतात. मुदत संपल्यानंतर कर्जरोखेधारकाला एकूण रक्कम ही एकरकमी दिली जाते किंवा मग टप्प्याटप्प्याने रकमेची परतफेड केली जाते. मग अशा परतफेडीची तरतूद ही विश्वस्त करारामध्ये नमूद केलेली असते.
त्यानंतरचा प्रकार येतो न परतफेडीचे कर्ज रोखे. मग हे असे कर्ज रोखे आहेत की कंपनीच्या जीवनकालापर्यंत त्यांची परतफेड केली जात नाही. साधारणपणे त्यांची परतफेड ही कंपनी विसर्जनानंतर म्हणजे जेव्हा कंपनी ही बंद केली जाणार असते, कंपनीचा जेव्हा शेवट होतो तेव्हा, किंवा कंपनीने एखाद्या अटीचा नियमाचा भंग केलेला असेल किंवा एखाद्या आकस्मिक घटनेनंतरच केली जात असते. त्यानंतर परिवर्तनानुसार कर्जरोख्यांचे प्रकार येतात. त्यातला प्रकार परिवर्तनीय कर्जरोखे. परिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे काय तर की या कर्जरोख्यांचे एका ठराविक कालावधीनंतर एका ठराविक दराने समहक्क भागांमध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार हा त्या धारकाला दिलेले असतात. या संबंधीची नोंद ही कशावरती असते? कर्जरोखे प्रमाणपत्रावरती केलेली असते. मग परिवर्तनीय कर्जरोख्यांचं वाटप जनतेला करण्याआधी साधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करणं हे गरजेचं असतं आणि त्यानुसार मग या कर्जरोख्यांचे वाटप हे जनतेला करता येतं. हे कर्जरोखे त्या ठिकाणी या परिवर्तनाच्या हक्कामुळे या कर्जरोखेधारकांना बाजार मूल्यापेक्षा कमी दराने काय मिळाले जातात? तर समहक्क भाग हे मिळाले जातात. त्यामुळं या प्रकारच्या कर्जरोख्यांमुळे काय होतं तर परिवर्तनीय कर्जरोख्याचं परिवर्तन हे भागांमध्ये झाल्यानंतर त्यांना कंपनी काय करू शकते? व्यवस्थापनामध्ये त्यांना सहभागी होता येते. आणि यातला शेवटचा प्रकार येतो म्हणजे अपरिवर्तनीय कर्जरोखे. अपरिवर्तनीय याचा अर्थ लक्षात येतो बघा लगेच की या कर्जरोख्याचं रूपांतर किंवा परिवर्तन कशात होणार नाही? समहक्क भागांमध्ये केलं जाणार नाही. या कर्जरोख्यांचे रूपांतर हे मुदत समाप्तीनंतर समहक्क भागांमध्ये केले जात नाही. साधारणपणे या कर्जरोखे प्रमाणपत्रावर जी नमूद केलेली तारीख असेल त्या तारखेला परतफेडही केली जाते. त्या कर्जाची परतफेडही केली जाते. त्यामुळे अशा कर्जरोख्यांच्या मूल्यांमध्ये कधीही वृद्धी होत नाही, वाढही होत नाही. अशा प्रकारे आपण कर्जरोख्यांचे प्रकार हे पाहिलेले आहेत. कर्जा व भांडवलाचे जे विविध स्रोत आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे ठेवींचा स्वीकार, ज्याला आपण ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट असे म्हणतो. सार्वजनिक ठेवी हा अल्पमुदतीचं भांडवल उभं करण्याचा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे. जेव्हा सार्वजनिक कंपनी जनतेकडून 6 महिन्यापासून ते 36 महिन्यांपर्यंतच्या ठराविक मुदतीसाठी ठेवी जेव्हा स्वीकारते तेव्हा त्यांना सार्वजनिक ठेवी असे म्हणतात. मग अशा ठेवींवरती काय दिलं जातं? व्याज दिले जाते. साधारणपणे सार्वजनिक ठेवींवर जे दिलं जाणारं व्याज असतं हे बँकांच्या व्याजदरापेक्षा काय असते? थोडे जास्त असते. कंपनी जेव्हा ठेवीदाराला ठेव पावती देते त्यामध्ये काय दिलेले असतात? तर ठेवींच्या काही अटी या नमूद केलेल्या असतात. मग ठेवीदाराला जी ठेव पावती मिळते ती ठेव पावती म्हणजेच काय की कंपनीचं कर्ज घेतल्याची पोच पावती असते. ठेव पावती म्हणजे काय? कंपनीचे कर्ज घेतल्याची ती पोच पावती असते. सार्वजनिक ठेवी हे कशा आहेत? तर असुरक्षित कर्ज असते. अशा ठेवींमध्ये गुंतवणूक करणं हे जोखमीचे समजले जाते. परंतु ठेवींवर दिलं जाणारं जे काही आकर्षक व्याज असेल हे यामुळे गुंतवणूकदार जो आहे हा गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळू शकतो. तो चांगला परतावा मिळवू शकतो. बंधपत्र, ज्याला आपण बॉन्ड्स असं म्हटले जाते. बंधपत्र ही एक कर्जावू प्रतिभूती आहे. बंधपत्र हा सरकार, निमसरकार किंवा व्यावसायिक कंपन्यांनी भांडवल उभारण्यासाठी दिलेला व्याजधारक कर्जाचा हा दाखला असतो. बंधपत्रावरती निश्चित दरानं काय दिलं जातं? व्याज दिले जाते. या व्याजाचा दर बंधपत्राची विक्री करतानाच ठरवलेला असतो.
म्हणजे इथं व्याज, या बंधपत्रावरती व्याज कसं ठरवलं जाईल? जेव्हा प्रत्यक्षात कंपन्या बंधपत्राची विक्री करत असतात तेव्हाच त्यांचा व्याजाचा दर देखील ठरला जातो. कंपनीला नफा झाला किंवा नाही झाला तरीसुद्धा बंधपत्रावरील व्याज हे काय करावं लागेल? द्यावेच लागते. ज्या व्यक्तीकडे असे बंधपत्रे असतात त्याला काय म्हणतात? बंधपत्रधारक. बंधपत्रधारक हा कंपनीचा काय असतो? धनको असतो. बंधपत्रधारक हा धनको असल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये त्याला सहभाग होता येतं का? नाही. कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये त्याला सहभागी होता येणार नाही. आणि बंधपत्राचा ठराविक मुदतीचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्याची परतफेड ही करावी लागते. म्हणजे त्या ठिकाणी बंधपत्राची जी रक्कम असेल ती संपूर्ण रक्कम त्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची परतफेड ही त्यांना करावी लागते. मग बंधपत्र जो आहे या बंधपत्राची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे वित्त व्यवस्थेचे स्वरूप. यामध्ये बंधपत्र हे कसं भांडवल आहे? कर्जाऊ भांडवल आहे. बंधपत्राद्वारे कंपनीला मिळणारं भांडवल हे कसं असणार आहे? दीर्घ मुदतीचं असणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे बंधपत्रे ही 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष अशा दीर्घ मुदतीसाठी विकली जातात. दुसरं वैशिष्ट्य सांगू शकतो आपण बंधपत्रधारकाचं व्यावसायिक स्थान. बंधपत्रधारक हे कंपनीचे धनको असतात, कारण हे कर्जाऊ भांडवल आहे. त्यामुळे इथं काय ठरला जातो? तो बंधपत्रधारक धनको ठरला जातो. बंधपत्रे ही कर्जाऊ प्रतिभूती असल्यामुळे बंधपत्रधारकांना मतदान करण्याचा हक्क नसतो. कंपनीच्या व्यवस्थापनात त्यांना सहभागी होता येत नाही. ते सहभागी होऊ शकत नाही. तिसरं वैशिष्ट्य सांगता येतं बंधपत्रावरील परतावा. म्हणजे बंधपत्र घेतल्यानंतर त्याच्यापासून काय मिळालं जाईल? तर बंधपत्रधारकांना निश्चित दराने हे व्याज दिलं जात असतं. तसंच हे व्याज ठराविक अंतराने विशिष्ट वेळी देण्यात येत असते. काही वेळेस व्याज बंधपत्राची मुदत संपल्यानंतरही दिले जाते. आणि चौथं वैशिष्ट्य सांगू शकतो ते म्हणजे परतफेड. बंधपत्र हा कर्जाऊ रक्कम परत करण्याचा एक औपचारिक प्रकार आहे. बंधपत्राची विशिष्ट मुदत संपल्यानंतर म्हणजे जी काही मुदत समाप्तीची तारीख आहे त्या तारखेला त्या ठिकाणी तो मुदत संपल्यानंतर बंधपत्रधारकाला त्याच्या व्याजासह त्याची जी मुद्दलाची रक्कम असेल ही रक्कम परत केली जाते. भांडवल उभारणीचा पुढचा स्रोत येतो अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेव पावती. सार्वजनिक कंपनी भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करू शकते. या भागांची वेगवेगळ्या भागबाजारामध्ये नोंदणी करून खरेदी विक्री केली जाते. भारतामध्ये मुंबई भागबाजार आणि राष्ट्रीय भागबाजार इत्यादीमध्ये भागांची नोंदणी केली जाते. आता जागतिकीकरणामुळे आणि मुक्त आर्थिक धोरणामुळे भारतीय कंपन्या आपल्या भागांची नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे व्यवहार परदेशातील भागबाजारातही करत आहेत. मग यामध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन यांचा समावेश होतो. या भागांची नोंदणी विदेशी भागबाजारामध्ये करताना कंपन्यांना काही नियमांची पूर्तता करावी लागते. विदेशी भागबाजारांचे नियम हे भारतीय भागबाजारांच्या नियमापेक्षा वेगळे आहेत. ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भागबाजारामध्ये त्यांचे भाग हे नोंदवू शकत नाहीत त्या जागतिक ठेवपावती व अमेरिकन डिपॉझिटरी पावती म्हणजेच अमेरिकन ठेवपावती याद्वारे विदेशी भागबाजारातून त्या नोंदणी करू शकतात. भारतीय कंपनी भागपेढी या मध्यस्थाला, भागपेढी म्हणजेच डिपॉझिटरी या मध्यस्थाला समभागांची विक्री करते. मग सिटी बँक आहे किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क ह्या इत्यादी ज्या परदेशी बँका आहेत त्या भागपेढी म्हणून कार्यरत असतात, ते काम करत असतात. मग या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला भागांच्या बदल्यात काय देतात? तर ADR किंवा GDR म्हणजेच अमेरिकन ठेवपावती किंवा जागतिक ठेवपावती ह्या देतात. प्रत्येक ठेवपावतीमध्ये निश्चित संख्येचे भाग हे नमूद केलेले असतात. मग या ठेवपावत्या त्यानंतर परदेशातील लोकांना त्या विकल्या जातात. मग त्याची नोंदणी ही कुठं होते? तर त्या भागबाजारामध्ये केली जाते. म्हणजे या
ठेवपावत्या कशासारख्या आहेत तर भागांसारख्याच असतात आणि सारखेच मागणी आणि पुरवठ्यानुसार यांच्याही बाजार मूल्यामध्ये चढ उतार हा होतो. ज्या जागतिक ठेवपावती व अमेरिकन ठेवपावत्या या दोन्हीही काय आहेत तर ठेवपावत्याच आहेत आणि या दोन्हीमधला फरक हा इतकाच आहे की अमेरिकन ठेवपावती ही कोणाची येते तर त्याची अमेरिकेत विक्री होते आणि GDRची म्हणजे जागतिक ठेवपावतीची विक्री ही अमेरिका सोडून जे इतरत्र त्या ठिकाणी इतर देशामध्ये त्याची विक्री केली जाते. जे कंपनी स्वदेशी चलनात लाभांश हे भागपेढ्यांकडे देतात आणि या भागपेढ्या त्याचं रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात म्हणजे विदेशी चलनात करून त्यांना लाभांश हा त्या गुंतवणूकदारांपर्यंत पोचवला जातो. पुढचा स्रोत येतो व्यावसायिक बँका, ज्याला कमर्शियल बँक्स असे म्हणतो आपण. उद्योग व्यवसायांना अल्प व मध्यम मुदतीसाठी निधी पुरवण्यामध्ये व्यावसायिक बँका महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. व्यवसायाची खेळत्या भांडवलाची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी बँका हा प्राथमिक स्रोत असतो. उद्योगांची खेळत्या भांडवलाची गरज ही व्यापारी कर्ज व बँकांची कर्ज पूर्ण करतात. आता बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी अनेक विविध प्रकारच्या ज्या अशा योजना आहेत त्या योजना त्यांनी दिलेल्या आहेत. मग त्यातल्या पहिली योजना येते ती म्हणजे अधिविकर्ष, ज्याला ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो आपण. मग ही सुविधा कोणत्या खातेदारांसाठी असते तर चालू खाते असलेल्या कंपनीला बँक देते. म्हणजे ही सुविधा बँकेत ज्यांचं चालू खाते आहे त्या असलेल्या कंपनीला बँक देते. कर्जदाराला बँकेने मंजूर केलेल्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बँकेतून रक्कम घेता येते. कर्जदार या खात्यातून ज्यावेळी त्याला आवश्यक असेल त्यावेळी तो रक्कम काढू शकतो. मग बँकेनं दिलेल्या विशिष्ट कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खातेदार हा चालू खात्यातून काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याला जेव्हा शक्य असेल त्यावेळी तो करू शकतो. खातेदार हा खात्यातील किती रक्कम प्रत्यक्षात त्यानं वापरले त्यावरच त्याच्या व्याजाची आकारणी बँक करते. त्यानंतर दुसरी योजना दिली आहे ती म्हणजे रोख प्रत, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कॅश क्रेडिट. अधिविकर्ष सुविधेप्रमाणेच रोख प्रत सुविधा ही बँक खातेदारांना देते. यामध्ये एका ठराविक तारणाच्या मार्जिनपर्यंत कर्जदार कर्जाची रक्कम ही खात्यातून काढू शकतो. रोखपत सुविधा ही माल तारण ठेवून किंवा इतर मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. म्हणजे आता इथं रोखप्रत ह्याच्यासाठी काय केले बघा की मालमत्ता तारण ठेवावी लागते. म्हणजे मंजूर केलेल्या रकमेवर व्याज आकारले जात नसून जेवढी रक्कम कर्ज म्हणून वापरली जाते तेवढ्याच रकमेवरती व्याज हे आकारले जाते. तिसरी योजना येते ज्याला रोकड कर्ज म्हणजे कॅश लोन असं म्हटलेलं आहे. या प्रकारामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम ही कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. या संपूर्ण रकमेवरती बँक व्याज आकारते आणि मुद्दलाची रक्कम जर हप्त्याने परत दिली गेली तर जितकी रक्कम उरते त्या रकमेवरती व्याज हे आकारले जाते. चौथी योजना आहे सूट देऊन हुंडी वटविणे. एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशक म्हणजे जो ड्रॉवर किंवा सेलर असेल तो आदेशितीकडून म्हणजेच ड्रॉवी किंवा बायरकडून रक्कम मिळवू शकतो. आदेशक म्हणजे सेलर या निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून त्या हुंडीवर म्हणजे बिलावर सूट घेऊन ही रक्कम मिळवू शकतो. याचा अर्थ त्यानं बँकेला काय केलं ते हुंडी म्हणजे बिल्स ते विकलेलं आहे, पण बँक या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते. म्हणजे समजा त्या ठिकाणी जे बिल असेल त्या बिला एवढी रक्कम बँक मंजूर करते का नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रक्कम त्या ठिकाणी त्याला बँक देते. मग अशा प्रकारे हुंडी म्हणजेच बिल हे काय होतं व्यापारी देयक ठरतं म्हणजे ट्रेड बिल ठरलं जातं. मग बँक हुंडींचा स्वीकार करते म्हणजे बिलाचा त्या स्वीकार करते वर ती रोख रक्कम जी आहे ती उधार देते. म्हणजे बँक त्या ठिकाणी
त्याला सेलरला ती रक्कम देणार आहे, पण ती कशी देणार आहे? उधार देत असते. त्यानंतर कर्जा व भांडवलातील पुढचा स्रोत येतो तो म्हणजे व्यापारी कर्जे, ज्याला ट्रेड क्रेडिट असं म्हटलं जातं. कोणताही व्यवसाय हा कर्ज किंवा उधारीशिवाय चालवता येत नाही. विक्री वाढवण्यासाठी व्यवसायाने आपल्या ग्राहकांना दिलेली उधारीची जी सवलत आहे ते म्हणजेच काय येतं? व्यापारी कर्ज. व्यापारी कर्ज हा अल्पमुदतीच्या कर्जाचा एक सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मालाची विक्री वाढवण्यासाठी उत्पादक, घाऊक व्यापारी आणि मालाचे पुरवठादार आपल्याकडील मालाची आधी विक्री करतात आणि त्याची रक्कम एका ठराविक वेळेनंतर घेतात. हे व्यापारी कर्ज असते. उद्योग व्यवसायातील लोकांनीच एकमेकांना पुरवलेली ही सुविधा आहे. व्यापारी कर्जाची पद्धत ही पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळे पुरवठादारांना अशा प्रकारचे कर्ज हे द्यावे लागते. मग या व्यापारी कर्जाचे काही फायदे पण आहेत. म्हणजे हे व्यापारी कर्ज हे कसं आहे? तर हे सर्वात स्वस्त आणि सुलभ पद्धतीने मिळणारे अल्पकालीन कर्ज आहे. या कर्जासाठी म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही लिखित कराराची जरुरी नसते. व्यापारी कर्ज हे कोणत्याही वेळी उपलब्ध होऊ शकते. व्यापारी कर्ज देण्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागत नाही. आणि व्यापारी कर्जाच्या ज्या अटी असतात त्या काय असतात? अतिशय लवचिक असतात. अशा प्रकारे आपण कर्ज व भांडवलातील विविध स्रोतांची माहितीही घेतलेली आहे. वित्तीय संस्थांची कर्जे. वित्तीय संस्था नवीन तसेच विद्यमान कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत पुरवत असतात. मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलाचा हा एक मुख्य स्रोत मानला जातो. देशाची जी औद्योगिक प्रगती आहे ही जलद व्हावी यासाठी 1948 भारतात सर्वप्रथम औद्योगिक धोरणाची घोषणा ही करण्यात आली. मग भारत सरकारने उद्योगधंद्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी काही विशिष्ट आर्थिक संस्थांची स्थापना केली. भारतात जवळपास 12 वित्तीय संस्था राष्ट्रीय स्तरावर आणि 46 संस्था या राज्यस्तरावर कार्यरत आहेत. मग भारतीय वित्तीय संस्थांचं वर्गीकरण हे 4 विभागामध्ये केलेलं आहे. मग त्यामध्ये विकास प्रणित बँका आहेत, त्यानंतर वित्त संस्था आहेत, गुंतवणूक प्रणित संस्था आहेत आणि राज्यस्तरीय संस्था आहेत.